पुन्हा मैदानाबाहेर प्रेक्षक वर्गामध्ये बसलाय. सर्वांचं स्वागत असेल आणि जाऊया या तिसऱ्या सामन्यामध्ये, जिथे शिवशाही मापगाव संघ टॉस जिंकून फिल्डिंग करतोय आणि त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना मैदानामध्ये कॉल केलाय. फलंदाजी करता मृणाल वर्सोलकर आणि टीम. मृणाल वर्सोलकर आणि त्याच्या बरोबरीने त्याचा साथीदार, त्याचा पार्टनर आपण पाहतो अर्शद सय्यद, दोघांची जोडी मैदानात आली आहे आणि मजबूत धावसंख्या उभं करण्याचा त्यांचा मनोदय असावा आणि तो प्रत्येक टीमचा असतो. कारण पॉवर प्लेच्या ज्या धावा येतात त्या धावांमध्येच आपण किती प्लस राहायचं हे सुद्धा गणित मांडलं जातं आजकालच्या फास्ट क्रिकेटमध्ये. टीमचा कॅप्टन हितेश राऊत आपल्या टीमचं पहिलं षटक घेऊन येणार आहे, कारण त्याने सध्या फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचा. आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट अर्शद सय्यद, नॉन स्ट्राईकला स्ट्राईकवर मृणाल वर्सोलकर, त्यांचा टीम कॅप्टन आहे. जबाबदार व्यक्तिमत्व असतं, अनेक जबाबदाऱ्यांमधून त्यांना जावं लागतं आणि अशा स्वरूपामध्ये मॅचचं सत्र पहिलं चालू होण्याची तयारी झालेली आहे. आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये जे प्लेयर्स उभे आहेत, मिड ऑन मिड ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, विकेट कीपर ऑल्सो स्टँडिंग बिहाइंड द स्टंप. खूप डीप उभा आहे आणि सामन्याच्या पहिल्या सत्राची सुरुवात याच चेंडूनं. पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला, फलंदाजाला काही सुद्धा या चेंडूवरती प्रतिकार नाही करता आलेला. मृणाल वर्सोलकर, आपण पाहिलं आत्ताच्या चेंडूवरती काय झालं नेमकं. सुरुवात भारी भक्कम, ॲज ए कॅप्टन चांगली बॉलिंग करतोय मैदानामध्ये हितेश राऊत, बुद्धिमान कॅप्टन. पहिला चेंडू संपला, दुसऱ्या चेंडूला उलटा मारायचा प्रयत्न आणि त्यामध्ये सुद्धा असफलता. अगर सीधी उंगली से घी नहीं निकलता तो कभी कभी उंगली टेढ़ी की जाती है और टेढ़ी उंगली से घी नहीं निकलता तो पूरा डब्बा फोड़ दिया जाता है असं म्हणतात. खोटं नाही, कधी कधी लोक असे प्रयोग करतात. दॅट इज फॅक्ट. दोन चेंडू मध्ये काही साध्य होत नाही. मृणाल वर्सोलकर मात्र आता अटॅकिंग मूड मध्ये असणार आहे, कारण दोन चेंडू आपण फुकट घालवलेत हा त्याला अंदाज आहे. हा तिसरा चेंडूवर फटका बसतोय, गॅप करण्याचा प्रयत्न, मिड विकेट फिल्डर तैनात, चेंडू अडवतोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला आणि तो सुद्धा सक्सेसफुल झालेला आहे. 2 धावा होत आहेत. थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं डीपला, मिड विकेटला, आणि त्याचा फायदा घेताना धावा 2 आल्या. ही सुरुवात आहे, परंतु पहिल्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवरती हे अकाउंट ओपन झालं, ते मृणाल वर्सोलकरचं. धावसंख्या 2. पहिल्या षटकाची सुरुवात अतिशय विश्वास दर्शवणारी अशी हितेश राऊत ॲज ए कॅप्टन बॉलिंग, फॅन्टास्टिक बॉलिंग. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट, उलटा मारायचा प्रयत्न, हा चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर चाललेला आहे. अप्रतिम फटका, चौकार. आज मैदानात त्याने 12 धावा जमवल्यात पहिल्याच 5 चेंडूमध्ये. सुरुवात जरी बॉलरच्या नावावरती असली तरी नंतर पुन्हा एकदा आपल्याला मार्गक्रमण करायचं, आपल्याला धावा जमवायच्यात, हा नाद त्याने केलाय आणि तब्बल 1 षटकार चौकार मारून धावसंख्या 12 पर्यंत पोहोचवली आहे. अंतिम चेंडू या षटकातला असेल. यावेळेस मृणालचा फटका, लॉंग ऑनच्या मधून सरळ गॅप बाउंड्री फॉर रन.
पहिल्या 2 चेंडूवरती धावा आल्या नाही, पण पुढच्या 4 चेंडूत त्यांनी आपलं काम साध्य केलंय, आपलं प्लॅनिंग सक्सेसफुल केलंय ते म्हणाल वर्सोकरनं. आणि त्या फटकेबाजीत त्यानं तब्बल धावा कुठल्यात त्या 16 धावा, 2 चौकार, 1 षटकार, 1 डबल, अशा प्रकारे धावसंख्या त्याने जमवल्या. आणि त्यामुळे एक चांगल्या तंत्रशुद्ध बॅटिंगच्या आधारे त्यानं 360 डिग्रीच्या मैदानाचा फायदा घेताना धावा 16 केलेल्या आहेत. हे मात्र चांगलं आहे. गोलंदाजी करता येत आहेत त्यांचे साई राणे. साई राणे हा ऑलराऊंडर आहे, कारण बॉलिंग क्षेत्र बॅटिंग क्षेत्र दोन्ही क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेला हा ऑलराऊंडर आहे, रिअल ऑलराऊंडर. आणि टीमचा अत्यंत भरोशाचा खेळाडू म्हणून आज त्याच्याकडे पाहिलं जातं. आज मैदानात त्याच्याकडून काय घडणार आहे ते सुद्धा बघायचं आहे. षटक नंबर 2, पॉवर प्ले अजून चालू आहे. 2 क्षेत्ररक्षक फक्त आउट ऑफ द सर्कल आहेत. इन द सर्कल आपण 9 जणांना बघतो ऍज अ विकेट कीपर आणि बॉलर पकडून. आणि अशा प्रकारे षटक नंबर 2 चालू होते साई राणेकडून. साई राणे टीमचा अतिशय मजबूत खांब आहे तो. आपण पाहतो त्याच्याकडे अग्रेसिव्ह आहे, चांगली बॉलिंग अटॅक आहे. षटक दुसरं, पहिला चेंडू अर्षद सय्यदचा जोरदार प्रहार, चेंडू 1 बाउंस आउट ऑफ द बाउंड्री फॉर रन. चौकाराने 20 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र गाडी अगदी सुरात तालात चालली आहे ती अलिबाग संघाची. अर्षद सय्यदचा आणखीन एक फटका, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये गॅप काढायचा प्रयत्न, परंतु ऐन वेळात क्षेत्ररक्षक पोहोचला. धाव एकच मिळते, स्ट्राईक रोटेट झालाय. आणि नॉन स्ट्रायकरनं मात्र इथे धावायचं नाही असं सांगितलं. त्यामुळे पुन्हा मृणाल वर्सोलकर, ज्याची नजर आणि बॅट बसले मॅच वरती, चांगली हुकूमत गाजवतोय बॅटिंग मध्ये, असा फलंदाज मैदानात स्ट्राईक वरती आलेला आहे. साई राणे समोर धावसंख्या झाली आहे 21, 21 धावा विदाउट लॉस 21. जय मल्हार अलिबाग टॉस हरल्यावर प्रथम फलंदाजी करताना. साई राणेचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाजून जातोय, कक्षेमध्ये आहे, परंतु वाईड मात्र होणार नाहीये, कारण लाईन आणि लेंथ थोडस बाहेर ठेवायचा, बॅट्समनला जास्त आझादी द्यायची नाही, अशा प्रकारे त्याचा मनसुबा त्याने या चेंडूवर कामयाब केलाय. थोडा चेंडू बॅट्समन पासून दूर ठेवायचा आणि मारता पण आला नाही पाहिजे, आणि आपल्याला चेंडूवर डॉट पण काढायचा आहे. अशा सगळ्या गोष्टी एका चेंडूवर साधायच्या, असं सगळं काही आपल्याला होताना या घटनेत बघायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहतो 21 विदाउट लॉस. भक्कम सुरुवात केली आहे. दोन्ही संघ मजबूत आहेत, आणि दोन्ही संघ किती मजबूत आणि किती दावेदार आहेत ते सुद्धा आपल्याला सामन्याच्या शेवटाला समजणार. परंतु आता या मॅच मध्ये काय काय ट्विस्ट येणार, काय घटनाक्रम असेल ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. उलटा फटका मारलाय, परत चेंडूने वेगात धाव घेतली ती बाउंड्रीकडे. इट्स अ बाउंड्री फॉर. एक विकेट किपर बॉलर सोडला तर 9 फिल्डरना कुठे उभं करायचं 360 डिग्रीला, असा प्रश्न पडतो. तुम्ही कुठेही उभे करा, त्याच्या बाजूने चेंडू निघून जातो बाउंड्रीकडे. धावसंख्या 4 न वाढताना धावसंख्या झाली 25 रन्स. 25 नाबाद धावा झाल्यात, एकही गडी बाद नाही. आणि आता स्थिती मजबूत अशा परिस्थितीकडे वळायला लागली ती जय मल्हार अलिबाग टीमची. काफी बेहतरीन स्ट्रोक. वाव, फॅंटास्टिक, मस्त, एक और चौका.
6 रन संख्या 50 धावा झाल्यात. आणखीन एक जोरात फटका, हा ही गेला चौकार. 54 54 धावा. धन्यवाद. मनोज काठे पुन्हा एकदा षटक टाकतायत. आता मात्र आपण पाहतोय की पूर्णतः बीट केले अर्शद सय्यदला. मनोज काठेने आपल्या अनुभवाच्या जोरावर जरूर चौकार लागलो ते आधी. अर्शद सय्यदने बॅटिंगचा अटॅक चांगला केला आणि त्याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपला. आणि जो संघ पहिली बॅटिंग करतो, आम्हाला पोटभर धावा झाल्यात असं तो संघ कधीच नाही बोलत. 80 झाल्या तरी म्हणतो आम्हाला 100 पाहिजे होत्या. पोट कधीच भरत नाही आणि धावांची भूक कधी कमीच होत नाही. अशा प्रकारची क्रिकेट आजकाल. अशा प्रकारे 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या संपतीनंतर धावसंख्या आहे 54. 54 धावा झाल्यात. पोटापाण्यापुरते धावा झाल्यात असं हरकत नाही बोलायला, कारण बॉलिंग अटॅक आपण पाहिला तर अलिबागचा पण चांगला आहे. त्यामुळे जो विश्वास असतो बॉलिंगचा, त्या विश्वासाच्या बळावरती आपण सामना जिंकू शकतो. परंतु धावांचं पाठबळ चांगलं पाहिजे आपल्याकडे. आपण तेवढे प्लस राहिलो पाहिजे, कारण मृणालच्या आउट झाल्यानंतर मॅचचा ताबा घेतलाय तो अर्शद सय्यद आणि वैभव कांबळे या दोघांनी. अजून त्यांच्याकडे 9 विकेट बाकी आहेत. परंतु अंतिम षटक मैदानात कशा प्रकारे कोणाच्या प्रॉफिट मध्ये आणि कोणासाठी लॉस करते ते बघायचं आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करता आलेला आहे आर्यन राऊत. आर्यन राऊत कडे चांगलं स्किल आहे. अंतिम षटक टाकायचं म्हणजे ज्याला म्हणतात ना डेथ ओव्हर, ती टाकण्याची क्षमता असावी लागते आणि ज्याच्यावरती भरोसा ठेवला जाऊ शकतो तो आहे आर्यन राऊत. हितेश राऊत यांचे निकटवर्तीय बंधू असतील, कारण राऊत बरेच आहेत मागवाव मध्ये. अंतिम षटक सुरुवात करणार आहे आर्यन राऊत आणि सामना करेल तो मैदानात वैभव कांबळे. खराब चेंडू, अगदी खराब चेंडू. इशारा आपण पाहतो अंपायर कडून नो बॉलचा येतोय. नो बॉलचा इशारा म्हटल्यानंतर सगळ्या प्रकारचे नो बॉल आपल्याला फ्री हिट मध्ये कन्वर्ट होतात असं आपण पाहतोय. फ्री हिट एक प्रकारची डोकेदुखी आहे. तो बॉल संपत नाही तोपर्यंत बॉलरला त्रासच आहे. डोक्याला मुंग्या येतील, मेंदूला, असा एक तो बॉल असतो जो संपला तर बरं वाटतं आणि संपताना चट्टा लागला तर खलास. फ्री हिटचा बॉल, जोरात फटका, चेंडू हवेत राहिलाय मनोज काठेच्या हातात. परंतु इथे फ्री हिट असल्यामुळे काही चान्स नाही. रनआउटला चान्स असतो अशा कंडिशन मध्ये, परंतु असं काही झालेलं दिसत नाहीये, कारण रनिंग खूप चांगली मैदानात केली आहे ती वैभव कांबळे आणि अर्शद सय्यद आले. आणि यामुळे धावसंख्या वाढून पोहोचते 57 धावा. 57 अब तक 57. अब तक 56 ची रिमेक केली तर आपण अब तक 57 करू शकतो. 57 धावा झाल्यात. अंतिम षटक चाललंय. आर्यन राऊत याच्याकडे आपण त्या नजरेने बघतोय की धावा अडवेल का धावा देईल ते आपल्याला समजायला वेळ लागणार आहे. चेंडू पटकलाय आपण पाहतो. चेंडूला पाठवलंय फाईन लेग कडे. चेंडूवरती घणाघात सिक्सर. डिग्रीच्या मैदानात जर असला बॉल मारायला मिळाला ना तर कुठलाच बॅट्समन सोडत नाही. तो तिथे सूर्यकुमार यादव बनतोच, तो कुठेही फटका मारतो आणि फटका मारून 6 धावांची वसुली केली आहे. धाव संख्या 63 रन्स. पुन्हा एक जोरात फटका. U6.
षटकार वैभव कांबळेच्या बॅटमधून निघतोय. अतिशय तंत्रशुद्ध फटका आपण म्हणतो तो त्यांनी मारलाय. ऑन ड्राईव्ह ऑफलातून केला आणि स्टँड अँड डिलिव्हर आपण पाहतो षटकार लागलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 69 पर्यंत पोहोचली. म्हणजे आता पोटभर धावा झाल्या. फाईट रंगेल चांगली, कारण मुकाबला एकदम टाईट आहे. मस्त मॅच झाली आपण पाहतोय. आर्यनच्या बॉलिंगवर परत एक अटॅक केलाय. चेंडू बहुधा वन बाउन्स बाउंड्री गाठणार असा आधीच जवळपास निश्चित होता. हा चौकार लागतोय. ट्वेंटी 73 धावा झाल्यात आणि 78 धावांचा रेकॉर्ड आहे रांजणपाडा संघाचा. हो क्या बात. अंतिम टप्प्यामध्ये षटक आलेला असताना आर्यन मात्र थोडासा का होईना अग्रेसिव्ह होतोय आणि बॅट्समनला त्याच्या मोठ्या फटक्यापासून दूर ठेवण्यात यशस्वी झालाय. तो अर्थातच फलंदाज कांबळेला. अंतिम चेंडू बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली तर ती 73 झाली आहे. जोरात हिट केलाय. चेंडूला कॅच होण्याची शक्यता 100% आपण पाहिली, परंतु कॅच मात्र केला जात नाहीये आणि धावा 2 पूर्ण केल्या. तिसरी धावाचा प्रयत्न झालाय, परंतु बॅट्समन नॉनस्ट्राईकला पोहोचणार नाहीये हे लक्षात आलं. 2 धावा झाल्या आणि आजही धावांचा रेकॉर्ड जो आपण पाहतो तो 78 धावांचा रांजणपाडा संघाचा अबाधित आहे. आणि त्यानंतर सेकंड हायेस्ट धावा कोणी केल्या असतील तर त्या आहेत जय मल्हार अलिबाग संघाने आणि ते धावा केल्या आहेत 75 धावा केल्या आहेत. ही सेकंड हायेस्ट. वैभव कांबळे तुफान अटॅक केलाय आणि आता आव्हान असेल ते तब्बल 76 धावांचं लक्ष्य या सामन्यामध्ये जिंकायला असेल. एक टाईट आव्हान असेल आणि या टाईट आव्हानाचा कसा पाठलाग इथे आपण करणार आहे संघ ते बघूया. अर्थातच जो संघ आपण पाहतोय शिवसाई मापगाव संघ या धावा कशा जमा करतोय, काय प्रॉब्लेम येतील, काय अडचणी येतील ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण मॅच इंटरेस्टिंग होणार यासिन सर, यात काही शंका नाही. व्हेरी फॅन्टास्टिक मॅच. धन्यवाद. नक्कीच फाटक सर, आपण अगदी योग्य विश्लेषण केलं. कारण 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांमध्ये 76 धावा बनवणं थोडं मुश्किल आहे, परंतु अशक्य नाहीये भटक सर. का? कारण आपण पाहतोय 360 डिग्री हे मैदान आहे आणि सिमेंटची विकेट आहे. चेंडू दिसतोय आणि आउटफील्ड सुद्धा फास्ट आहे. त्या कारणास्तव जर चेंडू या फलंदाजांनी अर्थात येणाऱ्या फलंदाजांनी जर कनेक्ट केले ना तर या धावा सुद्धा चेस होऊ शकतात. नक्कीच, कारण 30 डिग्रीचं यासिन सर मैदान आहे, त्यामुळे तुम्हाला कुठेही फटकेबाजी करून तंत्रशुद्ध फटकेबाजी कशी असते ती दाखवली तर तुम्हाला. आणि तुमचे साई राणे आहेत, हिती राऊत आहेत, हे जे बॅट्समन आहेत ते खूप फॉर्म मध्ये आहेत गेले काही वर्षांमध्ये आणि त्यांनी अशा मॅचेस काढल्यात आणि 360 डिग्रीच्या मैदानात तुमच्याकडे अधिक चान्स राहतो फटकेबाजी करून धावा म्हणजे पाठलाग करायचा चान्स चांगला राहतो. कारण तेवढी तुमच्याकडे कक्षा आहे. डिग्री 360 आहे, हे मॅप आहे या ग्राउंडचं, त्याच्यामुळे तुम्हाला पॉसिबल आहे जास्तीत जास्त. काय सांगाल? जय हनुमान क्रीडा मंडळ फकीरपाडा या मंडळातर्फे ज्या ज्या वेळेस टुर्नामेंट आपण आयोजित केलेला पाहतो ना, तर खऱ्या अर्थानं गंमत हीच असते आणि खऱ्या अर्थानं कसोटी सुद्धा गोलंदाजांची इथे लागते. कोणता गोलंदाज किती ॲक्युरेसी मध्ये गोलंदाजी करतो किंवा त्याच्याकडे काय व्हेरिएशन आहे, कोणत्या प्रकारे वर्सटाईल गेंदबाजी करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे की नाही, खऱ्या अर्थानं इथे त्याची परीक्षा होते. कारण इथे गोलंदाजी करणं नक्कीच सोपं नाहीये. आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल, ज्या वेळेस नाईट टुर्नामेंटला सुद्धा आपण पाहिलं होतं सर, तुम्हाला आठवत असेल, मला वाटतं सुजय पावशे हा फलंदाज होता आणि गोलंदाज मला वाटतं विलास पाटील होता आणि लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार मारले होते आणि शेवटच्या 2 चेंडू मध्ये फक्त एकच धाव हवी होती आणि ती धाव सुद्धा इथे आलेली होती. तर हे थोडंसं ऐतिहासिक मैदान आहे. आणि या दरम्यान फाटक साहेब आपण करूया अनाउन्समेंट. ती म्हणजे नागेश्वर आवास विपक्ष ज्ञानेश्वर माऊली सासवणे या 2 संघादरम्यान जो सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार मी आपणास विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल हा या इनिंग ब्रेक मध्ये झाला पाहिजे. मंडळाचा
असा विचार सुद्धा आहे आणि आम्हाला वारंवार त्यांचा मेसेज सुद्धा आहे. जर आपण उशीर केलात आणि जर तुम्हाला पॅनलाइज केलं गेलं तर मात्र संपूर्णतः जबाबदारी आपलीच असेल, हे मी पुन्हा एकदा इथे नमूद करू इच्छितोय. नागेश्वर आवाज संघाचे कर्णधार आणि ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाचे कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज लवकरात लवकर व्यासपीठाकडे या. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला टॉस बॉक्स आहे, तिथे आपण लवकरात लवकर टॉस करूया. आणि याच दरम्यान एका माणसाचं एका क्रिकेट वेड्याचं नाव इथे चुकून राहून गेलं असं मी म्हणेन. अर्थात संघ मालक म्हणून त्यांची ख्याती आहे, संघ मालक म्हणून त्यांची ओळख आहे. कारण आपला संपूर्ण दिवस तो अर्थातच कामाधंद्यापासून बाजूला ठेवून तो आपल्या संघासोबत स्वतः येत असतो. संघ मालक म्हणून त्याची फार मोठी भूमिका असते. तो म्हणजे सगीर शेख अलिबाग यांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जय मल्हार अलिबाग संघाचे संघ मालक आहेत. आर्थिक कोणतीही निकड किंवा चणचण भासणार नाही यासाठी हे संघ मालक फार महत्वाचे असतात. सो व्हेरी बिग थँक्यू अँड सॅल्यूट सगीर शेख. या दरम्यान इथे टॉस होतोय. दोन्ही संघाचे मला वाटतं कर्णधार आलेले आहेत का? ज्ञानेश्वर माऊली हा घे ना. तुमची कुठली असेल रे? नागेश्वर असेल ना? दोन्ही संघांचे कर्णधार करण आलेले आहेत का? ज्ञानेश्वर माऊली संघाचे कर्णधार, चला लवकरात लवकर या, सामना सुरू होतोय. आम्ही सामन्याकडे वळणार आहोत. तो चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं जहां पे जीतने के लिए निर्धारित 76 रनों की जरूरत. बहुत ही कमाल का मुकाबला होने वाला है ये, क्योंकि आसान बिल्कुल नहीं है ये मैच को जीतना, मगर मुश्किल या नामुमकिन भी नहीं है. थोड़ा सा मुश्किल जरूर हम कह सकते हैं. सलामी बल्लेबाज के रूप में शिवसाई मापगांव की जानिब से जो बल्लेबाज आए हैं, साई राणे और हितेश राउत, दोनों भी जाने माने बल्लेबाज है. और मेरे ख्याल से ये मैदान उनके लिए बहुत लकी है, क्योंकि यहाँ पे उन्होंने बहुत मरतबा टूर्नामेंट और मैचेस जीते हैं. पहला ओवर लेके आए हैं सर्वेश भगत. पहली गेंद हालांकि हाफ वाली थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ कारपेट के सहारे खेल दिया था मिड विकेट की दिशा में. वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन. वैभव कामले वहां पे मौजूद. वैभव कामले ने बल्लेबाजी करते हुए करामाती बल्लेबाजी का एक प्रदर्शन किया था. और अब 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, तो सर्कल के बाहर 30 यार्ड सर्कल के बाहर फील्डिंग कर रहे हैं. अब डी पे मिड विकेट में उनको देख सकते हैं. ज्ञानेश्वर माऊली सासवणे, मी म्हटलं होतं तुम्हाला की तुम्ही आम्हाला नक्कीच डिस्टर्ब करणार.
55 धावांपर्यंत रोखू. त्याचप्रमाणे आजच्या दिवसातील धावसंख्या पाहता 70 ते 75 धावसंख्या होत आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा 70 किंवा त्याच्यावरती धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर ती धावसंख्या डिफेंड करण्यासाठी आमच्याकडे चांगले बॉलर आहेत. धन्यवाद दोघांना, ऑल द बेस्ट. आणि जाऊया थर्ड कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यासिन मर्चंट सर. थँक्यू. धन्यवाद फाटक साहेब. हे होते फाटक सर आणि आपण पाहिलं दोन्ही संघनायक. चलिए दोस्तों, अब हम फिर से एक बार मैदान में चलते हैं. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को हाफ वॉली बनाकर बहुत ही शानदार तरीके से उड़ाया था, मगर एक स्ट्रॉन्ग आर्म जिसे कहते हैं कांबळे वहां पे मौजूद. वैभव कांबळे, कंधों में जान है, बहुत जान है. चोले में ठाकुर के हाथों में जान थी, यहाँ पे वैभव कांबळे के कंधों में बहुत बड़ी जान है. मगर बल्लेबाजी की शुरुआत थोड़ी सी खराब. सर्वेश भगत बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए राइट आर्म ओवर द विकेट. आगे निकले, 30 गज के दायरे को तोड़ने का प्रयास जरूर, मगर सीधा अरशद सैयद के हाथों में खेल गए और इसी वजह से यह दूसरा छक्का लगता हुआ. सर्वेश भगत ने यहां पे ऊपरी क्रम के बल्लेबाजों को चलता किया है. पहले ही ओवर में नई गेंद को हैंडल किया है. तारीफ तो बनती है, काबिल तारीफ यहां पे गेंदबाजी हो रही है सर्वेश की, क्योंकि अब तक 5 गेंदें डाली जा चुकी है. और 5 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं सर्वेश भगत ने, और 2 बल्लेबाजों को भी चलता किया है, यानी सोने पे सुहागा. बहुत ही कमाल की गेंदबाजी, सटीक लाइन एंड लेन भरी गेंदबाजी. और मुनाल ओवरसोलकर देखिए, स्टाइलिस्ट कैप्टन है टीम के, और उसी के साथ बहुत ही अच्छे बल्लेबाज भी और विकेट कीपर भी. मगर देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग का जमावड़ा है और अपने गेंदबाजों को किस तरह से बैक करते हैं, कितना भरोसा करते हैं, और उनका जजमेंट, उनका निर्णय यहाँ पे सही होता हुआ. क्योंकि 30 गज के दायरे में गेंदबाजी करना दोस्तों सही मायनों में आसान नहीं होता, बहुत मुश्किल इनफैक्ट मैं कहूंगा, क्योंकि 30 गज के दायरे के बाहर सिर्फ 2 खिलाड़ी हो सकते हैं. देखिए हम देख सकते हैं 2 खिलाड़ी कहां पे है, एक डीप मिड विकेट में, और जी हां फिर से एक बार अच्छी गेंद, और इस मरतबा टप्पा खाने के बाद नीची रही, और इस वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. देखते देखते यहां पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. विश्व चषक में हमने देखा रोहित शर्मा ने जब जब मोहम्मद शमी के हाथों में गेंद सौंपी, विकेट की तलाश थी, तब उन्होंने विकेट दिलाया और हम फाइनल तक पहुंचे, मगर दुर्भाग्यवश फाइनल नहीं जीत पाए. जी हां, इस मतलब फुल टॉस गेंद, फिर से एक बार अरशद वहां पे मौजूद, एक आसान सा कैच, और इसी के साथ साई मापगांव की बहुत ही खस्ता हालत.
का अंदाज, गेंद को फेंकने का अंदाज, थ्रो करने का अंदाज देखिए, कितना कॉन्फिडेंस है उनको अपने कंधों के ऊपर। एकदम आराम से वो डीप स्क्वायर लेग की दिशा से बॉलर की तरफ थ्रो कर रहे हैं। ये आत्मविश्वास होना जरूरी है, क्योंकि दोस्तों कहते हैं कि आप हर चीज सीख सकते हो। अगर आप किताबें पढ़ोगे, आप अगर कहाँ पे क्लास लगाओगे, आप अगर कॉलेज जाओगे तो बहुत कुछ सीख सकते हो, मगर ये कहाँ पे सिखाएंगे? आत्मविश्वास जिसे कहते हैं। आत्मविश्वास तो आपके अंदर इनबिल्ड होना चाहिए, और उसके लिए मेहनत। जी हाँ, इस मतलब फुल टॉस गेंद, वहां पे मौजूद फील्डर गणेश वहां पे मौजूद थे। क्या कमाल की यहाँ पे फील्डिंग गणेश की। हालांकि बहुत दूर थे, मगर एक लंबा सफर उन्होंने तय किया, लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचे और उस गेंद को सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब हुए। मगर इस बीच 2 रन मुकम्मल हो चुके थे। फिर से एक बार फुल टॉस गेंद, बार बार लगातार यहाँ पे फुल टॉस गेंदें कर चुके हैं गणेश। ओहो, पुरजोर कोशिश करते हुए, वाह 100% मैं वो कहूंगा ये एफर्ट के लिए उनके, क्योंकि कैच हो नहीं सकता था। यहां से हमें भी नजर आ रहा था, क्योंकि अगर आउटफील्ड में अगर आप डाइव लगाते हो तो शायद हो सकता है कि चोटिल हो, क्योंकि थोड़ा सा खुरदरा यहाँ पे हमें नजर आ रहा है। डाइव लगाना थोड़ा सा मुश्किल हो सकता है खिलाड़ियों के लिए, मगर तकरीबन वो पहुंच चुके थे। यानी कॉन्फिडेंस देखिए उनका भी। जी हाँ, अच्छी गेंद, बल्लेबाज को सीधे बल्ले से खेलने पर मजबूर कर दिया है और ढीले हाथों से खेलने पर मजबूर कर दिया। रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। ये मैच धीरे धीरे देखिए अलीबाग जय मल्हार की तरफ थोड़ा सा झुकता हुआ। हालांकि क्रिकेट में कहा नहीं जाता कि अंतिम गेंद, जी हाँ, हवा में गेंद, और इस मर्तबा गणेश के ऊपर जो भरोसा था, ओवर कॉन्फिडेंस शायद इसी को कहते हैं। और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि कॉन्फिडेंस और ओवर कॉन्फिडेंस के बीच में एक थीन सी लाइन होती है, और अगर आप क्रॉस करते हो उस लाइन को तो कॉन्फिडेंस ओवर कॉन्फिडेंस में तब्दील होता है। और शायद ये यहाँ पे नजर आया। बहुत आसान, जिसे हम कभी कभी हलवा कहते हैं, हलवा कैच जिसे कहा जाता है हमारी रूरल लैंग्वेज में। मगर शायद गणेश भी थोड़ा सा विश्वास नहीं हो रहा है उनके ऊपर कि ये मैंने क्या छोड़ा। ये सवाल उनको भी उनके चेहरे से नजर आ रहा है। इस बीच 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, और जो भी क्रिकेट के रसिक है वो मैदान में नहीं आएंगे, मैदान के बाहर से ही आपको जाना है। यह आपसे गुजारिश होगी, अजीजाना रिक्वेस्ट है मेरी। तो 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है मात्र 8 रन, यानी 4 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। ऐसा कैसा चलेगा? ऐसा काम नहीं चलेगा। यहाँ पे आप बल्लेबाजों को सोचना होगा। देखिए, एक टीम हारेगी, एक टीम जीतेगी, ये तो तय है। दोनों टीमें खेल रही है, मगर आपको फाइट करनी होगी, आपको वापसी करनी होगी, आपको जलवा दिखाना होगा। हारे तो क्या हुआ, हार, मगर दिलों को जो जीतता है, हार कर भी दिलों को जीतता है, उसे बाजीगर कहते हैं। इसलिए अपने आप को बाजीगर भी बनाने के लिए मेहनत तो करनी पड़ेगी। भले हम सिकंदर ना हो, मगर बाजीगर तो बन सकते हैं। एक अच्छा मैच होना बहुत जरूरी। इस बीच नए गेंदबाज आए हैं, विराज पेरेकर। खराब गेंद, फिर से एक बार परख नहीं पाए थे। थोड़ी सी स्लोवर वन और लेग स्पिन करने की कोशिश थी विराज की, हाथ से शायद फिसलती हुई ये गेंद। देखिए उनके हाथों को आप सभी ने देखा होगा, उन्होंने बनियन से, अपने ट्रैक से अपने हाथों को थोड़ा सा साफ किया, पोंछा, क्योंकि शायद पसीने से तरबदर हो चुके हैं और गेंद उनके हाथों से फिसल चुकी थी। मगर बच गए, छक्का हो सकता था इस गेंद के ऊपर। आहा, विराज पेरेकर गेंद को घुमाना जानते हैं, जादूगर है ये जय मल्हार अलीबाग के। वाह, विराज मनमोहक रचनात्मक गेंदबाजी। लेग स्पिन करना, वो भी पाटा विकेट पर, सीमेंट विकेट पर इतना आसान नहीं है। अपने लाइनर लेन को भी सही रखना है, और गेंद तो यहाँ पे साफ नजर आ रही है, और फिर भी आंखों में धूल झोंकना विराज पेरेकर, मगर ये बहुत मर्तबा कर चुके हैं।
विराज परेकर के हाथों में, उनके रिस्ट में, उनके कंधों में वह ताकत जरूर है। इस बीच एक रन जरूर यहाँ पे मुकम्मल होगा। हा हा हा, फ्लाइटेड गेंद, फ्लाइट देने से बिल्कुल नहीं कतरा रहे हैं विराज। विराज की ये खासियत है, इसलिए विराज को मैंने बड़े बड़े टूर्नामेंट में देखा है। आइकॉनिक जो खिलाड़ी ये होते हैं, मैचेस होते हैं, टूर्नामेंट होते हैं, वहां पे एज आइकॉन के रूप में भी देखा है। बहुत ही कमाल का खिलाड़ी है, मजा आता है उनको। ये टेनिस क्रिकेट की गेंद को जब कोई भी खिलाड़ी घुमाता है और वो भी सीमेंट विकेट पर, तो सही मायनों में वो निखर के आ जाता है। हालांकि मैच बहुत ही नीरस यहाँ पे होता हुआ, क्योंकि 5 ओवर का मुकाबला है, 3 ओवर तकरीबन यहाँ पे हो चुके हैं। अंतिम गेंद होंगी इस ओवर की। जी हाँ, अंतिम गेंद। जी हाँ, इस पर दबाव स्टंप के बाहर ललचाया, मगर यही होना था, ये जानते थे विराज और गणेश, और इसी वजह से गणेश को वहां पे तैनात। दूसरे ओवर में 6 रन, तीसरे ओवर में मात्र 3 रन। हालांकि शिवसाई मापगांव इससे बहुत ज्यादा कर सकती है, अच्छा स्कोर कर सकती है, मगर आज बहुत ही खराब उनका खेल, स्पेशली बल्लेबाजी। जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार किया है, मगर गणेश को वहां पे रखा है इसी के लिए, और फिर से एक बार बैक टू बैक ये दूसरा। बाज आए हैं प्रिंस बोकाडे, और ये नाम मैंने बहुत लंबे अरसे से सुना है। शायद 90s में एक जो फिल्म आई थी साजन, माधुरी दीक्षित, सलमान खान, संजय दत्त, आप सभी ने देखी होंगी। हालांकि अभी के बच्चों ने नहीं देखी होंगी, मगर 90s में एक आई थी फिल्म, और उनके प्रोड्यूसर थे अशोक बोकाडे। यहाँ पे ये बोकाडे मुझे बहुत लंबे अरसे के बाद नाम मेरे सामने आया। मगर प्रिंस देखिए, उम्र में बहुत ही कम नजर आ रहे हैं, हाइट में उनकी बॉडी से बहुत ही शॉर्ट नजर आ रहे हैं, मगर फाइट में कोई कमी नहीं है। राइट आर्म राउंड विकेट, प्रिंस फुल टॉस कर गए थे, मगर कवर के ऊपर से उड़ाने का प्रयास, गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी। डी पॉइंट में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। ऋषिकेश जो कि डी पॉइंट और डीप कवर के बीचों बीच खड़े हैं, 1-1 रन से काम नहीं बनेगा। बहुत ही नीरस यहाँ पे मैच होता हुआ। जी हाँ, इस पर दबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड दिशा में खेला, 30 गज का दायरा भी हट चुका है। गणेश का थ्रो देखिए, वाह 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 गणेश, क्या बात है। हालांकि अच्छा थ्रो था, मगर यहाँ पे अरशद, विकेट कीपर अरशद की गलती है, उन्होंने गैदर नहीं किया। गणेश कोलथलकर, देखिए किस तरह से अलग अलग तरह के नाम होते हैं, सरनेम होते हैं, और भारतीय संस्कृति, भारतीय जो हम लोग हैं, वो यही उनका मजा है, अलग अलग तरह के नाम, रंगी बिरंगी नाम नजर आते हैं। खराब गेंद, हाथों से फिसे, एक बार शायद फिसल गई है, 6 लगा सकते थे, मगर रेंज के बाहर दी गेंद। अंपायर जी का वाइड का इशारा, वाइड के रूप में 1 रन, और उसी के साथ बाय के रूप में नहीं, शायद रन निकाला ही नहीं, यानी 1 ही रन यहाँ पे मिलेगा, मात्र 15 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, फुल टॉस गेंद 2 खिलाड़ियों के बीच में खेला है, बहुत ही शानदार गैप यहाँ पे ढूंढा है, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए।
इस चौके के सहायता से 19 रन। आहा, यहाँ पे देखिए किस तरह से अपने लाइन लेन पर लौटे प्रिंस बोकाड़े, बहुत ही बढ़िया फिनिश किया अपने ओवर को। देखते देखते यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है और ये मैच में मात्र औपचारिकता बची है। सिर्फ हमें वो फॉर्मेलिटीज कंप्लीट करनी होगी क्योंकि मात्र 19 रन और जीतने के लिए 76 एक रनों की संख्या का पहाड़ यहाँ पे खड़ा किया था जय मल्हार अलीबाग टीम के बल्लेबाजों ने। और इसी वजह से उसके विपरीत यहाँ पे शिव साई मापगांव के बल्लेबाजों ने बल्लेबाजी की, गैर जिम्मेदाराना बल्लेबाजी में कहूंगा। सिंगल और डबल के ऊपर भी कंसंट्रेशन कर सकते थे। जी हाँ, इसमें दबा बाहर वाली गेंद को मात्र दिशा भर दी और कैप्टन खुद उस गेंद तक पहुंच पाया है आसानी के साथ। मृणाल वर्सोलकर बहुत ही स्टाइलिश खिलाड़ी है और उनके लिए अब ये सोने पे सुहागा मैदान। उनका खेल मैं जानता हूं बखूबी किस तरह से खेलते हैं। अलीबाग के 360 डिग्री है वो। सुमित डोंगरे को कहा जाता है 360 टेनिस क्रिकेट में, मगर अलीबाग का यही 360 है। लाजवाब बल्लेबाजी आपने देखी होगी, बिहाइंड विकेट, कभी रिवर्स स्वीप, कभी स्क्वायर लेग के ऊपर से, कभी सीधा, परेशान करता है सामने वाले कैप्टन और उनके खिलाड़ियों को। जी हाँ, इसमें दबा गेंद धप्पा खाने के बाद नीचे रही। देखिए अनप्रेडिक्टेबल विकेट है शायद बल्लेबाजों के लिए, क्योंकि गेंद कभी कभी ऊंची उठ रही है, बाउंस मिल रहा है, तो कभी नीचे रह रही है। एक स्पॉट होगा वहां पे और उस स्पॉट को अब शायद गेंदबाज घूरते होंगे, देखते होंगे कि स्पॉट से फायदा उठाना चाहिए। जी हाँ, देखिए फिर से एक बार गेंद ज्यादा नहीं उठी, कंधे की कमर की ऊंचाई तक उठी थी जरूर। अब मात्र 2 गेंदें बची है, लगातार 3 गेंदें यहाँ पे बिंदी की है गेंदबाज ऋषिकेश ने। सारे गेंदबाजों ने बखूबी काम अंजाम दिया है यहाँ पे। जी हाँ, हवा में गेंद जरूर है, उसके नीचे फील्डर आने की कोशिश, बहुत ही बढ़िया कैच। और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे। वर्सोलकर मुझे नजर नहीं आ रहा है क्योंकि वो भी एक खिलाड़ी, कमाल का खिलाड़ी है, शानदार गेंदबाज है। जब कभी उनका दिन होता है, जब वो रिदम में होते हैं, जब वो उनका मूड में होते हैं, तो उनकी गेंदबाजी आप देखो, मजा आता है उनकी गेंदबाजी देखकर। हाँ, ये देखिए शानदार कवर ड्राइव, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था। और इसी के साथ ये मैच जीत लिया है जय मल्हार अलीबाग टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आणि या सामन्यामध्ये नो डाऊट सामनावीराचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे मृणाल वर्सोलकर, द कॅप्टन ऑफ जय मल्हार अलीबाग। 33 धावांची खेळी साकारणारा मृणाल सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे आणि सामनावीर